नमस्कार. आज कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशी. या निमित्तानं आळंदी या तीर्थक्षेत्री महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी लाखो वारकरी मोठ्या भक्तिभावानं येत असतात आणि आपली श्रद्धा माऊलींचरणी रुजू करत असतात. सर्वत्र टाळ, मृदंग, भजन, कीर्तन आणि हरिपाठ अभंग कानी पडत असतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींचं आयुष्य अवघं 22 वर्षांचं. त्यांचे बालपण अनेक ग्रंथांचे परिशीलन करण्यात, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, आई वडिलांच्या जाण्यानं आलेलं अनाथपण, समाज बहिष्कृत जीवन, शुद्धीपत्रकासाठी आळंदी ते पैठण हा दीर्घ प्रवास इत्यादी अनेक घटनांमध्ये व्यतीत झालं. परंतु समाधीस्थ होईपर्यंत ज्ञानदेवांनी एवढूशा आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंगगाथा, हरिपाठ, नमन असे काही प्रमुख ग्रंथ लिहिले आणि या ग्रंथ निर्मितीद्वारा मराठी वाङ्मयाची दालनं खरोखर अगदी समृद्ध झालेली आहेत. त्यांपैकी आज आपण ज्ञानेश्वरी या प्रमुख ग्रंथाची काही गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊयात. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. या ओवीवरून आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती शके 1212 म्हणजेच शकामध्ये 78 मिळवल्यानंतर इसवी सन 1290 मध्ये या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे आणि लेखक होते सच्चिदानंद बाबा. अर्थात श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. या प्रकारे ज्ञानेश्वरी ग्रंथ संपन्न झाला. या ग्रंथामध्ये एकूण 9033 ओव्या असून त्यांचं 18 अध्यायांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि बरं का, याच ग्रंथाला भावार्थ दीपिका किंवा ज्ञानदेवी असंही संबोधलं जातं. ज्ञानदेवांचे समकालीन असणारे भक्त शिरोमणी संत नामदेवांनी ज्ञानदेवी उर्फ ज्ञानेश्वरी या ग्रंथाची थोरवी यथार्थपणे वर्णन केलेले आहे. कोणती ओवी श्रेष्ठ असं न सांगता एक तरी ओवी अनुभवा असं नामदेवांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे इतकं महत्त्व या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं संत नामदेवांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचेच समकालीन असणारे दुसरे संत चोखामेळा यांनी देखील ज्ञानेश्वरीबद्दल काय लिहिलंय ते आपण ऐकूया. ते लिहितात की चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनाथ जीव होती. म्हणजे काय, तर हा ग्रंथ वाचून जे जीव अनाथ असतील ते सुद्धा सनाथ होतील. इतक्या उच्च कोटीची ममता या ग्रंथामध्ये असल्याचं संत चोखामेळा सांगत आहेत. ज्ञानदेवांनंतर होऊन गेलेले शांती ब्रह्मसंत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा गौरव करताना लिहिलं आहे की ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका. म्हणजे ज्ञानेश्वरीला त्यांनी ब्रह्मसाम्राज्य दीपिका म्हटलेलं आहे. तर वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हटलं जातं त्या जगद्गुरू संत तुकारामांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाविषयी आपला भाव प्रकट करताना म्हटलं आहे की भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. म्हणजे आपण जर भक्तिभाव मनामध्ये ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर त्या ज्ञानेश्वरीतील अनेक तत्व आपल्याला कळतील, समजतील, उमजतील आणि आपल्याला
जगण्यासाठी नवी दृष्टी मिळेल. खरं तर असं अनेक संतांनी आणि महंतांनी या ज्ञानेश्वरी ग्रंथांचं वर्णन केलेलं आहे. आणि मग आपण जाणून घेऊया की या ज्ञानेश्वरीचं नेमकं प्रयोजन का झालं, म्हणजे ही ज्ञानेश्वरी निर्मिती केव्हा झाली, कुठे झाली आणि का झाली. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की ज्ञानदेवांचं बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलं. सामाजिक विद्रोहाला सामोरं जाताना मात्र पराकोटीचा संयम ज्ञानदेवादी भावंडांनी दाखवून जगापुढे एक आदर्श निर्माण केलाय. ज्ञानदेवांचं समाज निरीक्षण इतकं सूक्ष्म होतं की समाजातील अनिष्ट रूढी प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी समाज प्रबोधनाची आवश्यकता असल्याची जाणीव ज्ञानदेव आणि त्यांचे गुरु श्री निवृत्तीनाथांना तेव्हा पदोपदी होऊ लागली. समाजातील खल प्रवृत्ती नाहीशी होऊन मानवी जीवनात मांगल्य, सुख आणि शांती निर्माण व्हावी म्हणून ज्ञानदेवांनी ग्रंथ निर्मिती करावी असे त्यांचे गुरुवर्य आणि थोरले बंधू श्री निवृत्तीनाथांना मनोमन वाटत होतं. शुद्धीपत्रासाठी पैठणला गेलेले भावंड जेव्हा परतीच्या मार्गावर होती त्यावेळी समाजाला या भावंडांविषयी आता आदर वाटू लागला होता. त्यांची महती आणि अधिकार जाणवला होता. ज्ञानदेवांची रसाळ वाणी सर्वांना सुखावत होती. परतीच्या प्रवासात नेवासे येथील मोहिनी राजांचे महालया मंदिर, प्रवरा नदीचा रम्य परिसर आणि कणेरेश्वर या शिवालयाच्या मंगल वातावरणानं ज्ञानदेवांची कवित्व कळाही बहरून आली होती. पंचक्रोशीतील लोक दोन्ही प्रहर या भावंडांच्या दर्शनाला आता येऊ लागले होते. ग्रंथ निर्मितीची हीच अचूक वेळ, योग्य ठिकाण आणि नेमकी गरज निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितली. ज्ञानदेवांनी देखील गुरु आज्ञा प्रमाण मानून नेवासे मुक्कामी कणेरेश्वर मंदिराच्या खांबाला टेकून बसत आवारात जमलेल्या लोकांशी संवाद साधत ग्रंथ निर्मितीचा श्री गणेशा केला. हे ठिकाण म्हणजे आत्ताचे नेवासे येथील पैसाच्या खांबाचे मंदिर. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा या ओवीनं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगण्यास सुरुवात केली. गीतेचा अर्थ मराठीत म्हणजे श्री शूद्रांच्या भाषेत सांगण्याची जबाबदारी ज्ञानेश्वरांनी स्वतः उचलली. ज्ञानेश्वरी ही या जबाबदारीची निष्पत्ती आहे. महाभारतातील कृष्ण आणि अर्जुन या दोघांमधील संवाद हा एका अर्थानं गुरुशिष्य संवाद आहे. ही गीतेतील मूळ संहिता कायम ठेवून ज्ञानदेवांनी हेच तत्वज्ञान सामान्यांना समजावं म्हणून ठिकठिकाणी विविध शब्दालंकारांनी युक्त असं भाष्य केलेलं आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. अशा कितीतरी ओव्यांद्वारा ज्ञानदेवांनी अवघ्या विश्वालाच आपल्या धर्मात सामावून घेतलेला आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथाद्वारे समाजातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून विवेकाच्या प्रकाशानं त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं आहे. ते म्हणतात, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. आणि खरं सांगू का, ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये विश्वाचे आणि निसर्गाचे सर्व सिद्धांत आणि तत्वे यांचे शास्त्रीय मार्गदर्शन करणारा हा एक अनमोल असा ग्रंथ आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, निसर्गशास्त्र आणि भौतिकशास्त्रांचे सिद्धांत काव्यमय व सुबोध, तरल व संवेदनक्षम अशा भावनेनं काव्यात्मक भाषेत मांडून त्यांचा सुंदर आविष्कार झाल्याची अनुभूती ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते. ज्ञानदेवांनी कोणत्याही जातीच्या, पंथाच्या, धर्माच्या देवतेकडे काहीही न मागता विश्वात्मक देवाकडे अवघ्या दुरितांच्या तिमिराचे हरण करण्याविषयी विनवणी केलेली आहे.
सर्व खल प्रवृत्ती अनिष्ट प्रवृत्ती नष्ट होवोत, सर्वांच्या हातून सत्कार्य होवो आणि त्यांच्या मनीच्या इच्छा सुफल संपूर्ण होवोत, सकलांचं परस्परांशी मैत्र होवो. अर्थात येथे निर्व्याज, निस्पृह आणि निर्मोही मित्रत्व अपेक्षित आहे की ज्यामुळं अवघं विश्व परस्परांशी जोडलं जाईल, सर्वजण सुखानं नांदतील. अशी उदात्त, उत्तम आणि उन्नत भावना प्रकट करताना जगातील सकळ प्राणीमात्रांना सुखी ठेवण्याचं पसायदान त्यांनी या विश्वात्मक देवाकडं मागून ज्ञानेश्वरी निर्मितीचं प्रयोजन संपन्न केलंय. म्हणून तर ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस आहे, असे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध लेखक वा शिरवाडकर यांनी म्हटलेलं होतं. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. अशी प्रतिज्ञा आणि मराठी भाषेविषयीचा आदर आणि सामर्थ्य व्यक्त करणाऱ्या अनेक ओव्या आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आढळून येतात. गीतेतील सर्व परिचित श्लोक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा होय. हा श्लोक ज्ञानदेवांनी तितक्याच भावसामर्थ्यानं मराठीत सुद्धा मांडलाय. त्यांनी लिहिलंय, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाचे आचरावी हेतुविन. म्हणजे केलेल्या कामाच्या फळाची अपेक्षा धरू नये, वाईट कृत्यापासून दूर राहावे आणि हेतुरहित सत्कार्य करीतच राहावे, असा या ओवीचा अर्थ पाहता ज्ञानदेवांनी तत्कालीन समाजाला क्रियाशीलतेचा उपदेश आणि प्रयत्नवादाचा संदेश दिल्याचं आपल्या लक्षात येतं. नगरेची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे. म्हणजे काय तर शहराची योग्य रचना करावी, नगरेची रचावी, वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घ्यावेत म्हणजे महावने लावावीत, जलाशये निर्मावेत म्हणजे जलसंधारणाचे प्रकल्प राबवावेत. म्हणजे आजही आपण जे जल है तो कल है किंवा जलसंधारणाची, मृदा संधारणाची कामं हाती घेत आहोत, हे सारं तत्वज्ञान, ही सारी दृष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला 13व्या शतकातच देऊन ठेवलेली आहे. आता आपली वाणी म्हणजे वाचा. माऊली म्हणतायत, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परातत्व स्पर्शू जैसा. म्हणजे खरं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काव्य, तत्वज्ञान आणि विज्ञान यांचा त्रिवेणी संगम आहे आणि म्हणूनच अवघ्या वारकरी मंडळींना तो ग्रंथ शिरोधारी आहे. या दृष्टीनंच ज्ञानेश्वरी हा एक धर्मग्रंथ नसून त्याचे वाङ्मय मूल्य कालातीत आहे. ज्ञानदेवांनी समाजातील अवघ्या मुमुक्ष जनांच्या वाट्याला आलेल्या दुःख, वेदना, संकटांवर आपल्या सुमधुर शब्दांनी मातृत्वाच्या भूमिकेतून शीतलतेचं चांदणं शिंपलेलं आहे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतक्या मधुर आणि मृदुवाणीनं त्यांनी गीता या संस्कृत ग्रंथाचं ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर केलेलं आहे. चंद्रतेथ चंद्रिका, शंभुतेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे कीजे. अशा या नितांत सुंदर दृष्टांतांतून आणि शब्दाशब्दांतून माऊलींनी अशांत जीवांना आत्मशांतीचा प्रत्यय आणून दिलेला आहे. तर मंडळी, आपणास अगदी 9033 ओव्यांपैकी सर्वच्या सर्व ओव्या लगेच समजू शकल्या नाहीत, तरी त्यांपैकी अनेक ओव्यांतून आपल्याला जीवनदृष्टी मिळते. आपल्या जगण्याला आत्मभान येतं.
समाजकार्यासाठी निर्भर मन तयार होतं आणि विवेकरूपी ज्ञान पाझरू लागतं. म्हणूनच तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांना विश्वाची माऊली आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाला ग्रंथ माऊली असे वाङ्मय विश्वात एकमेवाद्वितीय स्थान प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.